मी आहे तुमची होस्ट आरुषी आणि स्वागत आहे तुमचा आपल्या खेळ मांडला चॅनल मध्ये. तो तुम्ही बघू शकता सियाला झाला आहे फ्रॅक्चर. साठी आपण काय सियाला आहार देतो सो दॅट फ्रॅक्चर लवकर भरून निघावं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मंडळी, आपल्याला फ्रॅक्चर आल्यावर 7 तत्वांचा आहार हा गरजेचा आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे प्रोटीन, सेकंड कॅल्शियम, तिसरं विटामिन D3 आणि चौथं आहे आयर्न. प्रोटीन शेक बनवण्यासाठी साहित्य आहे केळी, बदाम, हे आहे पीनट बटर ज्याला आपण शेंगदाण्याचं बटर पण बोलू शकतो, साखर, चॉकलेट सिरप, हे मी असं छोटे सॅशे आणले चॉकलेट सिरपचे, आणि हे आहे प्रोटीन पावडर आणि सर्वात महत्वाचं आहे दूध. आम्हाला दाखवणार आहे प्रोटीन शेक कसं बनवतात. हे दाखव. पहिला आपण काय टाकणार आहे? येस. बटर मंडळी, तुम्ही बघू शकता की हा 35 ग्रॅमचा प्रोटीन पावडरचा चमचा आहे. तो या प्रोटीन पावडर बरोबरच येतो. तुम्ही त्याच्यातलं अर्ध म्हणजे 15 ग्रॅम प्रोटीन पावडर घेतला आहे. मी टाकते दूध. आता पण मिक्स त्याला उडायला पाहिजे. कधी शॉक लागतो. मम्मा चालू कर ना. ओके. मंडळी, प्रोटीन हे तुटलेल्या हाडांना रिप्लेस करून तिथे नवीन हाडांची रचना करतं. म्हणून प्रोटीन हे गरजेचं असतं. शरीराला दररोज किलो पर ग्राम प्रोटीनची आवश्यकता असते. कॅल्शियम हे हाडांना मजबूत करतं. त्यामुळे फ्रॅक्चर असल्यावर कॅल्शियमचा जास्तीत जास्त आहार केल्यावर फ्रॅक्चर हे लवकर भरून येते. विटामिन D3 हे कॅल्शियमला रक्तामधून शोषून घेतं. म्हणून विटामिन D3 हे पण गरजेचं असतं. आयर्न जर कमी असेल शरीरात, ज्याला आपण आयर्न डेफिशियन्सी बोलतो, तर फ्रॅक्चर बरा होण्यासाठी खूप टाइम लागतो. म्हणून आयर्न हे खूप गरजेचं आहे शरीरात. टेस्ट कर. बरोबर आहे? बरोबर आहे? थोडी साखर पाहिजे. थोडी साखर घालायला पाहिजे. मंडळी, मी इथे साखरेचा आणि चॉकलेट सिरपचा वापर केला आहे. तो कम्प्लीट ऑप्शनल पार्ट आहे. तुम्ही इथे काही नाही टाकलं तरी चालेल किंवा मधाचा उपयोग केला तरी चालेल. हा जो प्रोटीन शेक आहे तो कम्प्लीट मिश्रण आहे प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियमचा. प्रोटीनमुळे मुलांचं वजन वाढतं, त्यांना कधी थकवा येत नाही, त्याच्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता पण वाढते. त्यामुळे हा प्रोटीनचा आहार फक्त मुलांनाच नाही तर आपल्या मोठ्यांना सुद्धा गरजेचा आहे.
सो अशा रीतीने आमचं प्रोटीन शेक हे बनवून झालं आहे. तुम्ही पण घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की टेस्ट कशी आहे. बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा,